बदल घडला होता या जागेवरती, कशा प्रकारे बोगस मतदानही झालेलं आहे आणि प्रत्येक आपल्याकडे हे असं वाक्य समोर आहे, त्याबद्दल तुम्ही काय बोलू? प्रभाग क्रमांक 2 टेकानाका सायना पब्लिक स्कूल येथे खोली नंबर 3 येथे अनेक नागरिकांनी तक्रार केली की इथं आमचे जे उमेदवार आहे त्यांच्या उमेदवाराचं बटन योग्य रीतीने दबून नाही राहिलं आणि त्यांच्या उमेदवाराच्या बटन न दबता तिकडे लाईट वाजून राहिली व अन्य तक्रारी इकडे आम्हाला उपलब्ध आल्या. हे कळताच आम्ही त्या ठिकाणी इकडे आलो आणि मी निवडणूक अधिकाऱ्यांना सांगितलं की अशा पद्धतीचं वातावरण, अशा पद्धतीचा विषय होता कामा नाही. हे विषय गंभीर आहे. आमचे जे काही उमेदवार आहे, वर्षाताई असतील, आमचे अकबरभाई असतील, आमचे इतर उमेदवार आहे पटोळीची आहे, त्या सगळ्या उमेदवारांना त्यांचा न्याय भेटला पाहिजे. निष्पक्ष निवडणुका झाल्या पाहिजे. या निवडणुकीमध्ये कुठलीही टेम्परिंग नको, या निवडणुकीमध्ये कुठली धांदली नको. म्हणून आम्ही तसं अधिकाऱ्यांना विचारलं आणि त्यांना त्याचा जाब द्यावा लागेल जर का काही चुकीचं घडलं तर. आज पाहण्यात आलाय भरपूरच्या बूथवरती बोगस वोटिंगच्या नावाने एका व्यक्तीचा दुसरा व्यक्ती वोटिंग करून गेलेला आहे. अशा व्यक्तींना फॉर्मही देण्यात येत नाही 11 नंबरचं. अशा वेळेस काय आपल्याकडं पाऊल राहील? बरेचसे लोकांचे इच्छे नावं दुसरीकडे, दुसरीकडचे नावं इथे आणि अशा अडचणीचे कामं निवडणूक आयोगाच्या माध्यमातून करून ठेवण्यात आले असा सगळ्यांचा गंभीर आरोप आहे. आणि सगळ्यांचा हा गंभीर आरोप जाणीवपूर्वक इकडच्या प्रशासकीय, इकडचे जे अधिकारी व इकडचे नेते मंडळी आहे यांच्या संगत मताने, त्या ठिकाणी सत्तेमध्ये असणारे नेते मंडळी यांच्या संगत मताने हे झालंय असा सगळ्यांचा त्या ठिकाणी आरोप आहे. जेणेकरून निवडणूक योग्यरित्या झाली नाही पाहिजे, हा त्याच्या मागची पार्श्वभूमी आहे. या गोष्टीचा आम्ही निषेध करतो. निवडणुका हा योग्य पद्धतीने झालीच पाहिजे आणि योग्य उमेदवार निवडून गेलेच पाहिजे. प्रत्येक वेळेस शाहीचं हे एक डब्बी वापरल्या जात होती, पण यावर्षी पेन वापरला गेला. ही शाही बोटावरती भेटत चालली आहे. अशा वेळेस तुम्ही काय नागरिकांना आव्हान काय सांगाल? या ठिकाणी आपण हा विषय टेलिव्हिजन मध्ये पण पाहिलं. मुंबईचे, महाराष्ट्राचे नेते राज ठाकरे साहेबांनी याच्याबद्दल सांगितलं. तरी मी नागरिकांना सांगेल की जोपर्यंत निवडणूक होत नाही तोपर्यंत आपण सतर्क राहायला पाहिजे. जे लोक डबल ट्रिपल मतदान करून राहिले याचं राज्य निवडणूक आयोग असेल किंवा प्रशासनाने गंभीर दखल घेतली पाहिजे. त्याच्याशिवाय ही गोष्ट मिटणार नाही.